तर गोंदियामधून राजेश रामटेके आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। राजेश, गोंदियामध्ये काय परिस्थिती आहे? कारण बस चालकांनी देखील संप तिथे पुकारलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा कुठेतरी फटका बसतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये वाहन चालकांचा संप आहे त्याचा फटका आता विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। अनेक ठिकाणच्या शाळांनी जे चालक आहेत त्यांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे बसेस या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आल्या नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांची आता दमछाक होत आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जावं लागत आहे। मात्र याच्यात सगळ्यात जास्त फटका हा नोकरीदारांना बसलेला आहे की नोकरीवर गेल्याच्या नंतर आपल्या पाल्यांना आणायचं कसं आणि सोडायचं कसं अशाही दुहेरी याच्यामध्ये पालक फसलेले आहेत। जी राजेश, तिथे तुम्ही पेट्रोल पंपावर दिसत आहेत, पेट्रोल पंपावर काही वाहन चालकही दिसत आहेत, आपल्याला त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का? आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत। दादा काय सांगाल, आपण अच्छा पेट्रोल भरायला आलाय, काय भूमिका काय एकदम पेट्रोल भरण्याची मागची भूमिका काय आपली? पेट्रोल पंप बंद आहे। बोला। पेट्रोल पंप बंद आहे। पेट्रोल पंप बंद आहे म्हणजे कसं कारण बोलून राहिले लोक पेट्रोल। आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये आता भीती आहे की पेट्रोल संपू शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आता पेट्रोल भरण्यासाठी हळूहळू पेट्रोल पंपकडे वळत आहेत। जी जी, धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ट्रक चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। गोंदियामधली परिस्थिती आपण पाहिली। गोंदियामध्ये बस चालकांनी देखील संप पुकारलेला आहे। खासगी बस चालकांनी, शाळेच्या बस चालकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा कुठेतरी फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय।